राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्य विधिमंडळाच्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच वादळी ठरला। अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली। नेहमीप्रमाणे सरकारच्या धोरणांचा निषेध होत असतानाच आज एका विचित्र आणि धक्कादायक प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून मराठी भाषेचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाने यावरून विरोधकांवर कडक शब्दात टीका केली। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आले। विरोधकांनी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला। अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असतानाच भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या या प्रकारामुळे आजचे कामकाज अधिक तापण्याची चिन्हे आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।